खासदारकीची इच्छा आहे म्हणूनच नाशिकमधनं लढायला तयार होतो. छगन भुजबळांचं वक्तव्य. 1 महिना उलटूनही निर्णय न झाल्यानं माघार. भुजबळांची प्रतिक्रिया. शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप. क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार. याचिका दाखल करण्यास हजारेंना कोर्टानं वेळ दिला. राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड. समन्स रद्द करण्यासाठी उशिरानं याचिका केल्यानं कोर्टाची कारवाई. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या अपयशाचं आज मुंबईत भाजप विश्लेषण करणार. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मतदारसंघनिहाय कामगिरीचा आढावा घेणार. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवणार असल्याची चर्चा. जे अहंकारी झाले त्यांना 241 वरतीच रोखलं. आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांच्या कानपिचक्या. तर राम विरोधी लोकांना 234 जागांवरच रोखलं. कुमार यांचं टीकास्त्र. संघानं ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार 15 मिनिट सुद्धा टिकणार नाही. संजय राऊतांचं विधान. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली. राऊतांची टीका. शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पलटला. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश. जयंत पाटलांचं वक्तव्य. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचं शानदार स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवस. शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन. तर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा बॅनरवरती उल्लेख. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही. विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल. वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरनं तीव्र नाराजी. कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले. कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार. पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नी तोडग्याचे केंद्राचे प्रयत्न. धाराशिव शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरात पाणी. लाखो रुपयांच्या औषधांचं नुकसान. सुरक्षा रक्षकाच्या मदतीनं 2 कोटींचा साठा वाचवण्यात यश. 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतवरनं कोच्चीत दाखल. अग्नितांडवात केरळमधील 23, तामिळनाडूमधील 7 आणि कर्नाटकातल्या एकाचा मृत्यू. नीट परीक्षा घोळासंदर्भात आणि एनटीएच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. देशात विविध कोर्टात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणीची एनटीएची मागणी. नागपूरच्या दिव्या देशमुखनं पटकावलं विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद. ज्युनियर विजेतेपदाचा 15 वर्षांचा दुष्काळ संपला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.